नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरेच दिवसापासून शेतकरी वाट बघत होते की सरकार फक्त घोषणावर घोषणा करत आहे, जीआरवर जीआर काढत आहे, परंतु मदत ही कधी मिळणार आहे। तर आता सरकारने जे आहे ते याद्या प्रकाशित केलेल्या आहे आणि त्या याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आहे त्या शेतकऱ्यांना आता जे आहे ते केवायसी आपली करून घ्यायची आहे। केवायसी करायला सुरुवात झालेली आहे। केवायसी केल्यानंतरच आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे। तसं वास्तविक पाहता केवायसी झाल्यानंतर जे आहे ते 48 ते 72 तासामध्ये जी रक्कम असते शेतकऱ्यांच्या मदतीची ती खात्यामध्ये येणे अपेक्षित असते। परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता निवडणुका आहे, लवकरच आपल्या सर्व भागामध्ये मतदान होणार आहे। ते देखील यासाठी थोडाफार कारणीभूत आहे, कारण जितका वेळ याच्यामध्ये घालवता येईल तितका वेळ यामध्ये जाणार आहे आणि थोडे जे पैसे जे आहे ते जमा व्हायला जे आहे थोडा वेळ लागणार आहे। कारण आता हे जे याद्याचे आहे ते याद्याचे यायला भरपूर असा वेळ झालेला आहे। तर काही दिवसामध्ये जे आहे ते मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल। परंतु अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न नेमका की ही मदत कशाची आहे आणि कोणती आहे। तर मित्रांनो, जे राज्याच्या विविध भागामध्ये 2022 असेल, 2023 असेल, या भागामध्ये काही प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, काही प्रमाणामध्ये जे पूर होते ते पुराची मदत होती। भरपूर जे आहे ते शेतकऱ्यांची जी मदत होती, जी मदत जाहीर झालेली होती आणि ती मदत अजूनही बाकी होती। तर त्याच जे सर्व जे जीआर आता मागील काही महिन्यामध्ये काढले होते, आपण एक उदाहरण घेऊया, जसे की बुलढाणा जिल्ह्यातील जे आहे तर जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये जून जुलै या कालावधीमध्ये जे आहे ते अतिवृष्टी झाली होती आणि पुरामुळे जे आहे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि त्यांचं जे आहे ते पिकंही वाहून गेली होती, तर त्या भागातील शेतकऱ्यांसाठी जी होती ती पुराची आणि अतिवृष्टीची ही मदत होती। तर नोव्हेंबरमध्ये जे आहे नोव्हेंबरमध्ये जी गारपीट झाली होती आणि त्या गारपीटमुळे जे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील जे आहे ते शेतकरी बाधित झाले होते आणि अनेक शेतकऱ्यांना त्या गारपिटीचा फटका बसला होता। जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील 2,52,000 शेतकरी जे आहे ते या गारपिटीचा फटका बसला होता आणि या मदतीसाठी पात्र ठरले होते। तर तीच मदत जी आहे नोव्हेंबर 2023 ची गारपिटीची जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये आता त्याची केवायसी सुरू आहे आणि केवायसी करून घेणे शेतकऱ्याकडून सुरू आहे आणि त्याचीच जी आहे ती मदत ही साधारणतः 8,000 किंवा 8,300 रुपये हेक्टर याप्रमाणे जी आहे शेतकऱ्यांना दिली जात आहे। तर आता अनेक शेतकऱ्यांना हे देखील प्रश्न पडलेला आहे की मदत ही कशी मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी जास्त आहे, त्यांना मदत ही कमी जास्त मिळत आहे किंवा मदतीची रक्कम ही कमी जास्त आलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी जे आहे ते कारणीभूत असते तुमची ई पीक पाहणी। तुम्ही ई पीक पाहणी कशी केलेली आहे, कोणत्या पिकाची केलेली आहे, तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या बारामध्ये जे आहे ती पिकाची नोंद कोणती आहे आणि किती आहे, किती क्षेत्र आहे, त्यावरून जी आहे ती तुमची ही मदत ही ठरवल्या जात असती की तुम्हाला मदत ही किती द्यायची आहे, तुमचं पिकाचं क्षेत्र किती होतं आणि तुमचं नुकसान हे किती झालेलं होतं। जे अनेक शेतकऱ्यांना हे पडलेले प्रश्न होते वेगवेगळे की मदत ही कशाची आहे, कोणती आहे, काय आहे आणि जे मदत आता ही जी असते शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते हे NDRFचे जे निकष असते की वर्षातून एकदाच तुम्हाला कोणतीही जी आहे ती नुकसान भरपाई मिळत असते। तर त्याचप्रमाणे जे आहे ते वर्षातून एकदा अशाप्रमाणे जे आहे ते आता सरकार जे वेगवेगळ्या प्रत्येक भागात नुकसान झाले होते शेतकऱ्यांची त्याची मदत ही आता ज्याची केवायसी करणे प्रत्येक शेतकऱ्यांना अनिवार्य आहे। तुमचंही जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या माई सेवा केंद्रावरती जाऊन तुमची जी केवायसी आहे ती केवायसी करून घ्या आणि तुम्हाला जर का अजूनपर्यंत मदत आली नसेल किंवा तुमचं नाव यादीमध्ये याद्या प्रकाशित होऊन देखील तुमचं नाव जर याद्यामध्ये आलेलं नसेल तर तुमचं जे आधार तुमचं किंवा बँकेचं पासबुकमध्ये काही त्रुटी असू शकते, त्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये आलं नसेल तर तुमचे जे तलाठी असेल किंवा तुमचे जे मंडळ अधिकारी असेल त्यांना भेटून त्यांना तुमचे जे कागदपत्र आहे ते परत त्यांच्याकडे जमा करा, जेणेकरून तुम्ही मदतीपासून वंचित राहणार नाही। आपल्याला किती मदत आली आणि आपला तालुका कोणता आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा। आपण अशाच प्रकारचे जे सरकारी मदतीची वेळोवेळी जे आहे ते अपडेट आपल्या चॅनलवरती देत राहू। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।